ड्रग्सपेक्षाही जास्त खतरनाक पदार्थ तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचे तुम्ही नेहमीच सेवन करत आहात. तर हा पदार्थ आहे साखर. साखर आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन हार्मोन सिक्रीट करत असते. डोपामाइन हार्मोन एक हॅप्पी हार्मोन आहे, म्हणजेच साखर खाल्ल्याने आपल्या शरीराला आणि मनाला छान वाटते, परंतु त्याची नियमित सवय लागते. आणि जर काही साखर आपल्या मेंदूला किंवा आपल्या शरीराला मिळाली नाही तर चिडचिडपणा, थकवा, डोकेदुखी इत्यादी सारखी लक्षणे सुरू होतात आणि शरीर जास्तीत जास्त गोड खाण्याची इच्छा तीव्र पद्धतीने निर्माण करत असते आणि यालाच म्हणतात शुगर ऍडिक्शन. आणि तिथेच खरा प्रवास स्टार्ट होतो. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण साखर खाणार तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असते आणि जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रीट होत असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि जेवढे गंभीर स्वरूपाचे क्रॉनिक डिसीज आहेत त्या सगळ्याला कारणीभूत इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. जसं की हाय ब्लड प्रेशर असेल, डायबेटिक 2 टाईप असेल किंवा हायपोथायरॉइडिझम असेल, ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणं असेल, ह्या सगळ्या आजारावरती, शिवाय महिलांमध्ये होणारे पीसीओडी सारखे गंभीर आजार आहेत, या सगळ्यांना एकच कारणीभूत आहे, ते म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यामुळे जेवढं जास्त साखर खाणार तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होणार. त्यामुळे आपल्या शरीरावरती साखर ही विषाप्रमाणे काम करत असते आणि हे विष तुम्हाला हळूहळू कमी करायचे आहे. साखर एकदम अचानक बंद करू नका, त्याचेही तुमच्या शरीरावरती विपरीत परिणाम दिसून येणार. त्यामुळे साखर आणि साखरेपासून बनणारे सगळे पदार्थ दिवसेंदिवस कमी करा आणि तुमचा लाईफ स्पॅन जास्तीत जास्त वाढवा. तुम्हालाही याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये शुगर असा मेसेज करू शकता. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.